अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी बुजुर्ग गावात हनुमान जयंतीनिमित्त एक अनोखी परंपरा पाहायला मिळते। येथे मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीने वानर सेनेला म्हणजेच माकडांना खास पंगत देऊन पाहुणचार केला जातोय। गेल्या 20 वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेत माकडांसाठी मिष्टान्नासह जेवणाची व्यवस्था केली जाते। विशेष म्हणजे माकडं ही शिस्तीत रांगेत बसून ही पंगत स्वीकारताना पाहायला मिळते। संस्थानाकडून प्रथम ताट वाढल्यानंतर माकडं झाडावरून खाली उतरून रांगेत बसतात आणि प्रत्येकाला स्वतंत्रपणे अन्न देण्यात येते। या अनोख्या परंपरेमुळे परिसरात भक्तिभावासह कुतूहलाचं वातावरण निर्माण झालं असून वानर सेनेची ही शिस्त अनेकांना आश्चर्यचकित करते। ही 10-15 वर्षापासून ही परंपरा चालू आहे आमची। ही वानर प्राणी नसून ही मानव प्राणी आहे। ही हिंदू धर्माची संस्कृती ही जपणार आहेत, सीते मातेची आज्ञा पाळणार आहेत, रामप्रभूची आज्ञा पाळणार आहेत। म्हणून मी त्यांना एक रामप्रभूचा एक अंश चैतन्य परब्रह्म स्वरूप याच्यामध्ये आहे, म्हणून मी त्यांची एक आत्मभाविताची सेवा करतो। हे कोणावर अन्याय न अत्याचार करणारे आहेत, रामप्रभूची आज्ञा पाळणारे असून सीताफळ रामफळाला सेवन करत नाहीत। म्हणून ही सर्वात श्रेष्ठ हनुमंतरायात आज गाव परत मारुती रायाचं मंदिर आहे। ते आपण मूर्तीला शंकरा फासून त्याला मूर्ती स्थापन केली आहे, पण हे सजीव हनुमंतर आहेत। या सजीव हनुमंतरायाला रोजच्या तारखेला तुम्ही जर भोजन दिलं तर हे अन्नाचे अपेक्षक आहेत, त्यांना रोज अन्न असावं ही प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असावं की प्रत्येक आपल्या प्रांतातनी आपल्या परिसरात जे वानर सेना असेल यांना प्रत्येकाने आपल्या परिवारातलेच आणि भूमी ही पुत्र आहेत, म्हणून याची अन्नाची आणि व्यवस्था करावी। सांगली जिल्ह्यातील कुरळप येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। तर यावेळी हनुमान जन्म उत्सव सोहळा विशेष आकर्षण ठरलाय। हनुमान यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात 1.5 किलो सोन्याच्या पाळण्यातून हनुमान जन्मकाळ साजरा करण्यात आलाय। या अनोख्या सोहळ्याला पाहण्यासाठी पंचक्रोशीतून हजारो भाविकांनी मंदिरात उपस्थिती लावली। सोन्याच्या पाळण्यातून साजरा होणारा हा जन्म उत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं आणि भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत उत्साहात सहभाग घेतलाय। डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात एका 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे ज्याच्यावर श्रद्धेचं स्थान होतं त्याच पुजाऱ्याने हे निंदनीय कृत्य केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी पुजारी हरीश भावे याला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नराधमाविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढील तपास वेगाने सुरू आहे। या घटनेमुळे डोंबिवली परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली। आपल्या पाल्यांच्या सुरक्षतेबाबत पालकांनी अधिक सतर्क राहण्याची आव्हाने प्रशासनाकडून देण्यात आले। अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरावरून होत आहे।